नमस्कार, मी स्पृहा जोशी. माय बुकशेल्फच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी आज माझ्या आवडीची, माझ्या बुकशेल्फवरची आणि मी या महिन्यात वाचलेली 3 पुस्तकं तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि या तिन्ही पुस्तकांनी मला तर अर्थातच खूप सुंदर अनुभव दिला, त्यामुळे ऑब्व्हियसली ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करणं भाग आहे. पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. बऱ्याचदा असंही होतं की आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो आणि ते आवडतच नाही. काहीही केलं तरी आवडत नाही. आणि तसं माझं यावेळेला या पुस्तकाच्या बाबतीत झालं. मला अनेक लोक हा प्रश्न विचारतात की तू इतकी पुस्तकं वाचतेस, इतक्या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात चालू असतात, तर तेव्हा तुला वाचनाला वेळ कसा काय मिळतो? तर नेहमीचं माझं उत्तर हेच असतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असते तेव्हा त्यातनं सवड मिळतेच. सो असं म्हणत म्हणत जेव्हा मी एक पुस्तक मध्यंतरी वाचायला घेतलं, त्याचं नावही सांगून टाकते. त्याचं नाव आहे कल्की. तेजस बर्वे नावाच्या माझ्या एका मित्राने मला हे पुस्तक भेट म्हणून दिलं. त्या बुक एक्सचेंजमध्ये, आठवत आहे ज्या बुक एक्सचेंजबद्दल आपण मागे बोललो होतो, सो त्या बुक एक्सचेंजमध्ये हे पुस्तक तेजसनी मला गिफ्ट केलं. कल्की या केविन मिसलनी लिहिलेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. आणि काही केल्या मला त्या पुस्तकात मजाच येईना. जवळपास 10-15 दिवस मी झगडले त्या पुस्तकासोबत, पण कितीही प्रयत्न करून सुद्धा मला काही त्या पुस्तकात रमता आलं नाही. आणि 60-70 पानांनंतर एका पॉईंटला मी स्वतःला सांगितलं की बहुतेक आपण हे पुस्तक वाचण्यासाठी अजून रेडी नाही आहोत, अजून आपली तेवढी तयारी झालेली नाही आहे. मी सरळ शांतपणे ते पुस्तक बाजूला ठेवलं आणि इतर जी पुस्तकं मला आवडली ती पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. त्यातलं मला अत्यंत 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 आवडलेलं पहिलं पुस्तक आहे वीणा गवाणकरांचं गोल्डा एक अशांत वादळ हे पुस्तक. इंडस सोर्स बुक्स या प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. वीणाताईंची सगळीच पुस्तकं ही म्हणजे लेखनाचा परिपाक त्यांचा त्याच्यामध्ये उतरलेला असतो. प्रचंड अभ्यासपूर्वक लिहिलेलं चरित्रलेखन ही वीणाताईंची खासियत आहे. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं, म्हणजे अगदी एक होता कारभारपासनं, की काय अभ्यास वीणाताई करतात किंवा काय सुलभ आणि इतक्या सुंदर सोप्या पद्धतीने एखाद्या इतक्या जागतिक महत्त्वाच्या व्यक्तीचं अवघं आयुष्य चरित्र एका पुस्तकात मांडणं ही अजिबात अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. वीणाताईंचं पुस्तक वाचत असताना मला नेहमी असं वाटतं की एखादी आपली आजी जशी रात्री झोपवताना आपल्याला गोष्टी सांगते, तेव्हा ती किती सोप्या भाषेत त्या गोष्टी आपल्याला सांगते आणि म्हणून त्या आपल्याला आवडू लागतात. तसं वीणाताईंची पुस्तकं वाचताना होतं. गोल्डा मेयर ही म्हणजे ह्या इस्रायलच्या पंतप्रधान आणि अत्यंत कठीण काळामध्ये इस्रायलचं पंतप्रधान पद भूषवलेली ही महिला आणि जगातल्या फार कमी महिलांनी राष्ट्राध्यक्षपद किंवा पंतप्रधान पद भूषवलेली आहेत. त्यापैकी गोल्डा मेयर यांचा क्रमांक खूप वरती लागतो. आणि त्यांचं वादळी आयुष्य, त्यांचं वादळी चरित्र, ह्या सगळ्याचा शोध वीणाताईंनी गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकात घेतलाय. मी नेहमीसारखं तुम्हाला या पुस्तकाचं शेवटचं पान वाचून दाखवणार आहे. एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते. किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी या विचाराने झपाटली जाते. त्यासाठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते. किबुत्झमध्ये राहून कुक्कुट पालनाचे धडे घेते. किबुत्झ म्हणजे इस्रायलमध्ये जी सहकारी एक कुटुंब संस्था उदयाला येत होती, कुटुंब व्यवस्था उदयाला आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, ते म्हणजे किबुत्झ. किबुत्झमध्ये राहून कुक्कुटपालनाचे धडे घेते. प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुवून घरखर्च भागवते. राष्ट्र उभारणीच्या ध्येयानं प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश करते. अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीने, फटकळ स्पष्टवक्तेपणाने, साध्या राहणीने आणि सहज वाणीने आपला स्वतंत्र ठसा उमटवते. इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री. वयाची 70 उलटल्यावर ती पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते. प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते. स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही गोल्डा अर्थात गोल्डा मेयर. माझी खात्री आहे या पुस्तकाचं शेवटचं पान नुसतं आत्ता मी जे वाचून तुम्हाला दाखवलंय त्यावरूनच हे पुस्तक विकत घेण्याची किंवा लायब्ररीतून घेण्याची तुमची उत्सुकता
नक्की बळावली असणार आहे. आणि मी खरंच मनापासून सांगते की हे पुस्तक प्लीज वाचा, कारण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला या पुस्तकाबद्दल सांगायचा आहे. या पुस्तकाची प्रस्तावना गिरीश कुबेर यांनी लिहिली आहे आणि त्यांनी फार सुंदर एक मुद्दा मांडलाय की आपल्यासाठी व्यक्तीच्या दोनच बाजू महत्त्वाच्या आपण मानतो, एक नायक आणि तो तसा नसेल तर खलनायक. पण माणसं अगदी सर्वोच्च पदावर जरी असली तरी ती माणसांसारखीच असतात आणि त्यांच्याकडे तसंच पाहायला हवं. नायक वा खलनायकत्वाचं ओझं इतिहासातल्या व्यक्तिरेखांवर टाकायचं नसतं, ती आपली गरज असते, त्या व्यक्तींची नाही. आणि वीणाताईंच्या चरित्र लेखनाचं हे मर्म राहिलंय. कायमच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये जरी चरित्र नायक किंवा चरित्र नायिका असले तरी त्यांना फक्त व्हाईट पांढऱ्या रंगात त्या रंगवत नाहीत, त्यांच्या आयुष्यातली ग्रे शेड, करडी बाजू सुद्धा त्या आपल्यासमोर मांडतात आणि म्हणून ते एक समग्र चरित्र होतं. सो हे होतं मी या महिन्यात वाचलेलं पहिलं पुस्तक, गोल्डा एक अशांत वादळ, लेखिका वीणा गवाणकर. आता या महिन्यात मी वाचलेल्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. ते पुस्तक आहे अभिराम भडकमकरांचं इन्शा अल्लाह नावाचं पुस्तक. आणि मित्रांनो, हे पुस्तक वाचून मी जी अशी काय चरचरून सरसरून वगैरे जागं होणं म्हणतात ना, तशी झाले. कारण फार कमी पुस्तकं अशी असतात जी इतक्या सिनेमॅटिक पद्धतीने लिहिलेली असतात तरी सुद्धा आपल्या आतल्या गाभ्याशी ती तितकी प्रामाणिक असतात. आणि इन्शा अल्लाह हे असं अत्यंत अत्यंत प्रामाणिक पुस्तक आहे असं मला वाटतं. अभिराम सरांची अनेक बाकी पुस्तकंही मी वाचली आहेत, त्यांची अनेक नाटकं मी वाचली आहेत आणि अत्यंत ताकदीचे ते लेखक आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जर तुम्ही त्यांनी लिहिलेलं बालगंधर्वांवरचं पुस्तक वाचलं नसेल तर प्लीज जाऊन वाचा, कारण ते सुद्धा असंच अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे कादंबरी स्वरूपात बालगंधर्वांचं चरित्र मांडण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. आणि हे पुस्तक हे पुन्हा एकदा मी मगाशी जे म्हणलं की प्रामाणिक, अत्यंत कळकळीचा आणि तळमळीने केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. या पुस्तकाचं प्रकाशन केलंय राजहंस प्रकाशनाने आणि या पुस्तकाचं शेवटचं जे पान आहे त्याच्यावर असं लिहिलंय, मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे आजवरचे सगळेच अभिनिवेशी चष्मे जुगारत स्पष्ट आणि सडेतोड वास्तव मांडणाऱ्या या कादंबरीने विचारविश्वात एक घुसळण निर्माण केली. मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीचा आणि बहुसंख्याकांशी असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधांचाही इन्शा अल्लाह परखड वेध घेते. या समाजातला धार्मिक बंदिस्तपणा, अनिष्ट प्रथा, रूढी, अत्याचार आणि कर्मठतेवर कठोर भाष्य करत माणसांना व्होट बँक बनवून ठेवणाऱ्या राजकीय हितसंबंधांचाही परामर्श घेते. सर्व प्रकारच्या कट्टरतेला ती ठामपणे नाकारते. कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी पुरोगामित्व आवश्यक ठरतं हे ठासून मांडते, पण त्याचबरोबर देशातल्या आजच्या पुरोगामित्वाची चिकित्साही करते. पश्चिम महाराष्ट्रातील बागवानी बोलीचा लहेजाला आलेली, आपल्या रूढ समजुतींचे खांब हलवणारी, समकालीन वास्तवाला भिडणारी आणि केवळ माणूसपणाचाच कैवार घेणारी ही अत्यंत महत्त्वाची कादंबरी. हे शेवटचं वाक्य माझ्या लेखी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की फक्त आणि फक्त माणूसपणाचा कैवार, म्हणजे इंसान से बेहतर इंसान बनने तक का तो जो जर्नी असतो त्याबद्दलची ही कादंबरी आहे. बऱ्याचदा तुमच्या पैकी प्रत्येकालाही कदाचित हे होत असेल, पण मला नक्की होतं. मला सतत प्रश्न पडतात आसपासच्या परिस्थितीवर, आसपासच्या राजकारणावरती. मला असं वाटतं की हे असं का झालं, हे असं कशामुळे घडून आलं, ह्यामध्ये आपण आणि ते अशी एक वेगळी दरी का निर्माण झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार मांडणारी आणि त्याला प्रॅक्टिकली उत्तरं देणारी ही कादंबरी आहे. आणि त्याचबरोबर ती नवे प्रश्न निर्माण करणारी ही कादंबरी आहे. आणि जेव्हा एवढी वैचारिक घुसळण एक पुस्तक तुमच्यामध्ये घडवून आणतं तेव्हा ते निश्चित फार 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 महत्त्वाचं पुस्तक असतं. त्यामुळे प्लीज माझ्याकडून हे पुस्तक नक्की मी रेकमेंड करते, अभिराम भडकमकरांचं इन्शा अल्लाह. आणि आता या महिन्यात मी वाचलेलं तिसरं पुस्तक आहे जे आधीच्या 2 पुस्तकांपेक्षा एकदमच वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. हा शांता शेळकेंचा ललित लेख संग्रह आहे, पावसा आधीचा पाऊस. मला शांताबाई मनापासून आवडतात. त्यांच्या सगळ्या कविता, ललित लेख, बालकविता, त्यांनी लिहिलेली गाणी, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची चित्रपटातली गाणी त्यांनी लिहिली आहेत, भावगीतं लिहिली आहेत, संस्कृत काव्यांचे अनुवाद केलेत. म्हणजे एक व्यक्ती आपल्या एकाच आयुष्यात
किती किती आणि काय काय पद्धतीची साहित्य संपदा निर्माण करू शकते त्याचं शांताबाई हे कमाल उदाहरण आहे. पावसाआधीचा पाऊस हे फार सुंदर, फार सोप्पा असा त्यांचा ललित लेखसंग्रह आहे, जो मेहता पब्लिशिंग हाऊसनी प्रकाशित केलाय. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर शांताबाईंच्या लेखनातलं फार सुंदर एक मर्म त्यांनी उलगडून सांगितलंय. माणसाच्या मनात खोलवर पाहण्याचा सहजपणा शांताबाईंच्या लेखनात नेहमीच दिसून येतो. निसर्गाकडे परत किंवा आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दाखवतो. वागण्या बोलण्यात नक्की खरं खोटं काय हे कधी कधी समजणं कठीण असतं असं भूलभुलैया सांगून जातो. त्यांच्या प्रत्येक लेखांमधनं त्यांनी काय काय सांगितलं या पुस्तकामध्ये. समाजात वावरताना आपल्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे काटे आपण किती सहज खुडून टाकतो ते गुलाब काटे कळ्यामधून जाणवत राहतं. अति काम करणं ही सुद्धा एक समस्या होतीये हे वर्कोहॉलिक नावाचा लेख तीव्रतेने दाखवून देतो. स्वातंत्र्य देखील कधीतरी नकोसं वाटतं असं मनातला किल्ला दाखवतो. छोट्याशा प्रसंगातून लहानपणीच अपयशांना, सत्याला कसं सामोरं जायचं ह्याची ओळख होते. मानवी स्वभावाचे असे विविध पैलू दाखवतानाच चोर बाजारमधून लेखिका आपल्याला वास्तवाकडे नेते. सामान्य माणसाची नस नस पकडत हा पावसाआधीचा पाऊस चिंब आनंदानुभव देतो. पुन्हा एकदा हे जे शेवटचं वाक्य आहे तेच या पुस्तकाचं सार आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय आवडतं, त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींनी काय भावनांची आंदोलनं होतात त्याची नस शांताबाईंनी इतकी परफेक्ट पकडली आहे की ते या लेखाच्या प्रत्येक पानातून आपल्याला हा सुंदर अनुभव त्या देत राहतात. आणि मला असं वाटतं की आपण त्या पुस्तकाबरोबर एक छान हातात एक चहाचा किंवा कॉफीचा तुम्हाला आवडेल त्याचा मग घेऊन आरामात खिडकीच्या कोपऱ्याशी बसलोयत आणि कुठलाही तुमचा मूड असेल तर त्या मूडमधून तुम्हाला पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी आणि छान तुमच्या चेहऱ्यावरती हसू फुलण्यासाठी मला असं वाटतं हे पुस्तक हा अतिशय सुंदर असा उतारा आहे. पावसाआधीचा पाऊस, शांताबाई शेळक्यांचं हे पुस्तक आपण प्लीज 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 जरूर वाचावं. सो दॅट्स अबाउट इट. हा होता माझा या महिन्याचा बुकशेल्फचा भाग. तुम्ही या महिन्यामध्ये कुठली पुस्तकं वाचली आहेत, तुम्हाला काय वाचायला आवडलंय मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. सो आज या भागाच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सुद्धा सांगायची. पुण्यामध्ये परेश एजन्सीज हे अनेक वर्षांपासून तुम्हाला माहिती असेल पुस्तकांचा व्यवसाय करणारं हे जुनं दुकान आहे आणि त्यांचा ग्रंथम नावाचं मोबाईल ॲप सुद्धा आहे. ग्रंथमच्या सहयोगाने या भागापासून आपण एक नवीन स्पर्धा जाहीर करतोय, एक गिव्ह अवे जाहीर करतो आहोत. सो त्याच्यासाठी अट अशी की मी या भागामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं देणाऱ्या 2 भाग्यवान विजेत्यांना आपण मी या भागामध्ये ज्या पुस्तकांबद्दल बोलली आहे ती पुस्तकं भेट म्हणून पाठवणार आहोत. सो प्लीज या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तरं द्या. प्रश्न आहेत, नंबर 1, वीणा गवाणकर यांनी लिहिलेली कुठलीही 3 पुस्तकं त्यांची नावं सांगा. आणि अभिराम भडकमकरांनी लिहिलेली कुठलीही 2 नाटकं त्याची नावं सांगा. भाग्यवान विजेत्यांना 2 अर्थातच मिळणार आहेत मी या महिन्यात वाचलेली पुस्तकं. मी या भागाच्या शेवटी आली आहे. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाका. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.